तू खरोखर चांगली मुलगी आहेस. तुला माहिती आहे, तू खरोखर फार चांगली मुलगी आहेस. मुख्याध्यापक प्रत्येक वेळी तोत्तोचानला हे वाक्य म्हणायचे आणि प्रत्येक वेळी ते तसं म्हणाले की तोत्तोचान छोटीशी उडी मारायची आणि हसून म्हणायची, मी चांगली मुलगी आहे. तिचा यावर फार विश्वास होता. तोत्तोचान अनेक बाबतीत खरोखरच चांगली मुलगी होती. सर्वांबद्दल तिला आपुलकी होती. विशेषतः अपंगांविषयी तिला फारच जिव्हाळा होता. ती त्यांना नेहमीच मदत करायची. इतर शाळेतील मुलं जर त्यांच्याशी वाईट वागली तर ती जोरदार विरोध करायची, भांडायची सुद्धा. अर्थात बहुतेक वेळी तोत्तोचानच्या रडण्यानं या भांडणाचा शेवट व्हायचा. मुक्या प्राण्यांची सुद्धा ती खूप काळजी घ्यायची. पण जरासं काहीतरी निराळं दिसलं की तिची उत्सुकता जागी व्हायची आणि मग मात्र तिचं समाधान करणं शिक्षकांनाही कठीण होऊन बसायचं. बऱ्याचदा काहीतरी वेगळंच करायला तिला फार आवडायचं. उदाहरणार्थ, सकाळी सभागृहात जमण्यासाठी रांगेनं जाताना दोन्ही वेण्या हाताखाली घट्ट दाबून ठेवून जायला तिला आवडायचं. असं का, याला अर्थातच उत्तर नसे. एकदा वर्ग झाडण्याची तिची पाळी होती. तिने सगळा केर गोळा केला आणि वर्गाच्या जमिनीला असलेलं दार उघडून खाली टाकून दिला. तो वर्ग जेव्हा खरोखरीच्या आगगाडीचा डबा होता तेव्हा डब्याची चाकं आणि मशीन्स ठाकठीक आहेत का हे पाहण्यासाठी ठेवलेली ती झडप होती. तोत्तोचाननं ते दार उघडलं खरं, पण ते बंद मात्र करता येईना. तेव्हा मात्र तिनं अख्खी शाळा डोक्यावर घेतली. असंच एकदा कुणीतरी तिला दुकानात मांस कसं लटकवतात ते सांगितलं. झालं. या बाईसाहेबांच्या मनात काय आलं कुणास ठाऊक. ती पळतच मैदानात उभ्या केलेल्या बारपाशी गेली आणि एका हातानं सर्वात उंच बार धरून लटकत राहिली. जेव्हा बाईंनी तिला बघितलं आणि काय करतेस म्हणून विचारलं तेव्हा ती म्हणाली, मी आजचा दिवस मांसाचा तुकडा झाली आहे. पण असं म्हणत असतानाच तिची बारवरची पकड सुटली आणि ती अशी काही आपटली की दिवसभर बोलूही शकली नाही. आणि आधीचा तो प्लास्टरच्या ढिगाऱ्यावर उडी मारण्याचा ऐतिहासिक प्रसंग सर्वांना ठाऊक आहेच. असले अनेक उद्योग तिनं केले, पण मुख्याध्यापकांनी कधी आईबाबांना बोलवून घेतलं नाही. इतर मुलांबाबतीतही तेच. काही असलं तरी मुलांमध्ये आणि मुख्याध्यापकांमध्ये तिसऱ्या माणसाला कधीही बोलावलं गेलं नाही. जसं पहिल्या दिवशी तोत्तोचानचं म्हणणं त्यांनी 4 तास ऐकून घेतलं होतं, त्याचप्रमाणे इतर मुलांचंही मुख्याध्यापक ऐकत. मुलांचं जर खरंच काही चुकलं असलं आणि त्यांच्या ते लक्षात आलं की ते प्रेमानं फक्त एवढंच म्हणत, चल चुकलं म्हण आणि पुन्हा असं करू नकोस. तोत्तोचानच्या तक्रारी त्यांच्या कानावर जात असत म्हणून तर ती भेटली की ते म्हणत, तुला माहिती आहे, तू खरोखरच फार चांगली मुलगी आहेस. यातील खरोखर शब्दाचं महत्त्व फक्त मोठ्या माणसांनाच समजू शकत असे. मुख्याध्यापकांना तिला समजावून द्यायचं होतं ते असं, काहींच्या मते तू खोडकर मुलगी असशील, पण तुझ्यात खूप चांगले गुण आहेत आणि मला ते माहीत आहेत. तोत्तोचानला हा इतका खोल अर्थ समजायला खूप वर्ष लागली, पण या वाक्यानं तिच्यात एक आत्मविश्वास रुजवला होता. चांगली मुलगी, त्या वाक्याचे प्रतिध्वनी तिच्या मनात सतत उमटत असत. ती जेवढी वर्ष तोमोए विद्यालयात होती तेवढी वर्ष कोबायाशी ते वाक्य म्हणत राहिले. त्यांच्या त्या वाक्यानं तोत्तोचानच्या पूर्ण आयुष्याला दिशा दाखवली होती. तोत्तोचान, तू खरोखरच फार चांगली मुलगी आहेस. नवरी. आज तोत्तोचान जरा उदास होती. ती आता 3रीत होती. तिच्याच वर्गातला ताईचान तिला फार आवडायचा. तो बुद्धिमान होता
आणि भौतिकशास्त्रात फारच हुशार होता. शिवाय तो इंग्रजीसुद्धा शिकत होता. कोल्ह्याला इंग्रजीमध्ये फॉक्स म्हणतात हे त्यानंच तिला पहिल्यांदा सांगितलं होतं. फॉक्स. तोत्तोचाननं तो शब्द दिवसभर मनाशी घोळवला होता. रोज वर्गाच्या डब्यात शिरल्याबरोबर ती सर्वात आधी ताईचानच्या कंपासमधील पेन्सिलींना चाकूनं नीट टोकं करून ठेवत असे. स्वतःच्या पेन्सिली मात्र ती अक्षरशः दातांनी कुरतडायची. असं असूनही आज ताईचान तिच्याशी खूपच कठोरपणे बोलला होता. झालं काय, तोत्तोचान दुपारच्या सुट्टीत शाळेच्या मागच्या त्या ऐतिहासिक गटाराच्या जवळपास उगीचच भटकत होती. तेवढ्यात तोत्तोचान अशी ताईचानची हाक आली. ती खरं तर दचकलीच, कारण ताईचानचा आवाज रागावल्यासारखा वाटत होता. ती एकदम एका जागीच उभी राहिली. एक क्षणभर थांबून मोठा श्वास घेऊन ताईचान म्हणाला, मी मोठा झाल्यावर तुझ्याशी मुळीच लग्न करणार नाही. तू कितीही वेळा विनंती केलीस तरी मी तुझं काही एक ऐकणार नाही. एवढंच म्हणून तोंड फिरवून तो निघून गेला. ताईचान आणि त्याचं मोठं डोकं दृष्टीआड होईपर्यंत तोत्तोचान डोळे विस्फारून पाहतच राहिली. तिने खिशात हात घातले. ह्याला एकाएकी झालं तरी काय? तिने मनाशी खूप विचार केला. शेवटी तिनं वर्गातल्या मियोचानला घडलेला सगळा प्रकार सांगितला. तिचं ऐकून घेऊन मियोचान तिला एखाद्या मोठ्या माणसाच्या थाटात म्हणाली, बरोबरच आहे. अगं, आज खेळाच्या तासाला तू त्याला सुमोच्या म्हणजे जपानी पद्धतीच्या कुस्तीच्या रिंगणातून बाहेर ढकलून दिलंस ना, आणि त्याचं डोकं शरीराच्या मानानं मोठं असल्यानं तो चटकन रिंगणाबाहेर ढकलला गेला, म्हणूनच रागावला असणार तो. तोत्तोचानला खूप दुःख झालं. तिला वाटलं, बरोबर असंच असणार. रोज पेन्सिलींना टोकं करून देण्याइतकं आवडणाऱ्या मुलाला तिनं खरं तर असं ढकलून देण्याची काय गरज होती? समजा तो खेळात जिंकला असता तरी काय बिघडणार होतं? पण आता खूप उशीर झाला होता. तो तिच्याशी कधीच लग्न करणार नव्हता. असू दे, तरी पण मी त्याच्या पेन्सिलींना टोकं करणारच, तिनं निश्चय केला. काही झालं तरी मला आवडतो तो. जुनाट शाळा. अकामात्सू प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांमध्ये एक लोकप्रिय गाणं होतं. मुलं घरी निघाली की पुन्हा एकदा मागे वळून बघत आणि म्हणत, खूप जुनी शाळा आहे अकामात्सू शाळा, आत येऊन पाहाल तर किती सुंदर शाळा. इतर शाळांची मुलं त्या शाळेजवळून निघाली की अकामात्सू शाळेकडे बोट दाखवीत आणि म्हणत, खूप जुनी शाळा आहे अकामात्सू शाळा, आत जाऊन पाहाल तर किती जुनाट शाळा. आणि मग आरडाओरडा करत ती निघून जात. पहिल्या ओळीमध्ये सुंदर का जुनी हे शाळेच्या इमारतीच्या नवेपणावर किंवा जुनेपणावर अवलंबून होतं. पण जास्त महत्त्वाची होती ती दुसरी ओळ, कारण बाहेरून शाळा जुनाट असल्याने काही बिघडत नाही, पण शाळा आत कशी आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. एक दिवस दुपारी तोमोईमधली मुलं शाळा सुटल्यावर नेहमीप्रमाणे खेळत होती. शेवटची घंटा होऊन शाळेचं मैदान सोडावं लागेपर्यंत काहीही करण्याची मुलांना मुभा होती. मुलांना स्वतंत्रपणे हवं ते करायला पुरेसा वेळ मिळणं फार आवश्यक आहे असं मुख्याध्यापकांना वाटायचं. त्यामुळे शाळा सुटल्यावर खेळण्याचा वेळ इतर शाळांपेक्षा तोमोईमध्ये जास्त होता. त्या दिवशी काही मुलं चेंडू खेळत होती, काही लोखंडी बारवर लोंबकळत होती, काही वाळूत उड्या मारत होती, तर काही मुली पाट्यावर बसून गप्पा मारत होत्या. ताईचानसारखे काही जण अजूनही वर्गात रेंगाळत विज्ञानाचे प्रयोग करत होते. ग्रंथालयात काही जण वाचत बसले होते. ज्यांना प्राणी आवडतात असे काही जण एका मांजराचं निरीक्षण करत होते.
एकंदर सगळे आपापल्या मनाप्रमाणे हवं ते करत होते. तेवढ्यात शाळेबाहेर मोठा आवाज ऐकू आला. तोमोय शाळा आहे जुनाट शाळा, आतमधून सुद्धा खूप जुनाट शाळा. तोत्तोचान फाटकाशीच उभी होती. बाप रे, बाहेरचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता. तिच्या शाळेला आतून बाहेरून जुनाट म्हणायचं म्हणजे? तिला खूप राग आला. इतर मुलांनाही राग आला. ती धावतच फाटकापाशी आली. जुनाट शाळा! बाहेरची मुलं हेटाळणीच्या सुरात ओरडत पळून गेली. तोत्तोचान इतकी चिडली होती की ती त्या मुलांच्या मागे एकटीच धावली. पण ती मुलं खूप जोरात पळाली होती आणि बघता बघता एका छोट्याशा रस्त्यानं दिसेनाशी झाली होती. तोत्तोचान खिन्नपणे परत फिरली. चालता चालता ती पुटपुटत होती. खूप छान शाळा आहे तोमोय शाळा, आतून आणि बाहेरून खूप छान शाळा. तिला ते आवडलं आणि तिला थोडंसं बरं वाटलं. जेव्हा ती परत शाळेपाशी पोचली तेव्हा बाहेरच्या शाळेतली असल्यासारखी उभी राहिली आणि सगळ्यांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात म्हणाली, खूप छान शाळा आहे तोमोय शाळा, आतून आणि बाहेरून खूप छान शाळा. अगोदर मैदानात खेळणाऱ्या मुलांना समजेना की हे गाणं कोण म्हणतंय. जेव्हा ती तोत्तोचान आहे असं लक्षात आलं तेव्हा सगळी मुलं रस्त्यावर आली आणि तिच्या आवाजात सूर मिसळून गायला लागली. हळूहळू मुलांनी एकमेकांचे हात हातात घालून साखळी केली आणि एकत्र शाळेकडे चालायला सुरुवात केली. त्यांच्या सुरांपेक्षाही त्यांची हृदयं एक झाली होती. अर्थात मुलांना त्याची जाणीव नव्हती. जितके ते शाळेजवळ जात होते तितका त्यांचा जोश वाढत होता. खूप छान शाळा आहे तोमोय शाळा, आतून आणि बाहेरून खूप छान शाळा. ऑफिसमध्ये बसून मुख्याध्यापक सारा प्रकार ऐकत होते. त्यांना किती आनंद होत होता हे मुलांना माहीत नव्हतं. कुठल्याही शिक्षकाला या गोष्टीचा आनंद झाला असता, पण विशेषतः कोबायाशींसारखे जे मुलांचा इतका विचार करतात त्यांना तर शाळा चालवणं म्हणजे फारच जिकिरीचं काम. तोमोयमध्ये तर प्रत्येकच गोष्ट निराळी होती, त्यामुळे लोकांची टीका होणं स्वाभाविकच होतं. अशा परिस्थितीत मुख्याध्यापकाच्या दृष्टीने मुलांच्या त्या गाण्या इतकी सुंदर भेट दुसरी काय असणार. खूप छान शाळा आहे तोमोय शाळा, आतून आणि बाहेरून खूप छान शाळा. त्या दिवशी शेवटची घंटा नेहमीपेक्षा थोडी उशिरात झाली. रिबीन. एके दिवशी जेवणाच्या सुट्टीत मुलांचं खाऊन झाल्यावर तोत्तोचान सभागृहाच्या आसपास रेंगाळत होती. तेवढ्यात मुख्याध्यापक समोरून आले. इकडे आहेस होय तू? माझं तुझ्याकडे काम होतं एक. काय? मुख्याध्यापकांचं आपल्याकडे काम आहे या कल्पनेनंच तोत्तोचान हुरळून गेली. तू ही रिबीन कुठनं आणलीस? तिच्या केसांना बांधलेली रिबीन पाहून त्याने विचारलं. तोत्तोचानला तो प्रश्न ऐकून खूप आनंद झाला. तिनं कालपासून ती रिबीन लावली होती आणि ती तिला सापडली होती. तिने टाचा उंच करून मुख्याध्यापकांना ती रिबीन नीट दाखवली. ही ना माझ्या आत्याच्या जुन्या शाळेच्या गणवेशावर होती. ती काल तो गणवेश कपाटात ठेवत होती ना तेव्हा मी बघितली. आत्यानं ती मला देऊन टाकली. आत्या म्हणते की माझं फार लक्ष असतं म्हणून. असं होय. मुख्याध्यापक विचारात पडल्यासारखे वाटत होते. तोत्तोचानला त्या रिबिनीचा फार अभिमान वाटत होता. तिनं सांगितलं की ती आत्याकडं गेली होती तेव्हा आत्या काही जुने कपडे कपाटात ठेवत होती. त्यात एक जुना लांब स्कर्ट होता. आत्या तो स्कर्ट घडी घालत असतानाच तोत्तोचानला त्यावर काहीतरी छानसं दिसलं. ते काय?
तोत्तोचाननं विचारलं. तिच्या प्रश्नावर आत्या क्षणभर थांबली. ते काहीतरी म्हणजे एक छानशी रिबीन होती. स्कर्टच्या मागच्या पट्ट्याला ती लावली होती. मागून छान दिसण्यासाठी ते बांधण्याची पद्धत होती. त्या पूर्वीच्या काळी हातानं विणलेल्या पट्टीचं किंवा अशा रिबिनीचं फूल बांधत असत, आत्याने सांगितलं. तोत्तोचान कौतुकानं त्या रिबिनीकडे पाहत होती. तुला हवी तर घेऊन जा, मी काही आता वापरत नाही, आत्या म्हणाली. तिनं कात्री घेऊन ती रिबीन स्कर्टपासून कापून वेगळी केली आणि तिला दिली. रिबीन खरोखरच फार सुंदर होती. ती रुंद आणि रेशमी होती आणि छान फुलाफुलांची नक्षी होती त्यावर. त्यावर आत्या म्हणाली होती की ते रेशीम परदेशी होतं. त्या रिबिनीचं फूल तोत्तोचानच्या डोक्या इतकं मोठं व्हायचं. बोलताना तोत्तोचान मधून मधून डोकं हलवत होती आणि तिची मान हलली की तिच्या रिबिनीचा आवाज येत होता. एकूण असं आहे, मुख्याध्यापक म्हणाले. काल मियोचान म्हणत होती की तिला तुझ्यासारखी रिबीन हवी आहे. मी सगळ्या दुकानांमध्ये पाहिलं पण तशी नाही मिळाली. एकूण ती परदेशी आहे. त्यांचा चेहरा चिंतेत पडलेल्या बाबांच्या चेहऱ्यासारखा दिसत होता. तोत्तोचान, तू जर शाळेत ही रिबीन नाही बांधलीस तर? अगं होतं काय की मियोचान माझ्या मागे सारखी भुणभुण करत राहते. बघ, म्हणजे तुला चालणार असेल तर. तोत्तोचाननं हाताची घडी घालून एक क्षणच विचार केला आणि पटकन म्हणाली, ठीक आहे, मी उद्यापासून ही रिबीन नाही लावणार. आभारी आहे मी तुझा, मुख्याध्यापक म्हणाले. खरं तर तोत्तोचानला वाईट वाटत होतं, पण मुख्याध्यापक चिंतेत दिसले म्हणून तिनं कबूल केलं होतं. शिवाय तिच्या आवडत्या मुख्याध्यापकांना एका रिबिनीसाठी दुकानातून हिंडावं लागलं याचं तिला दुःख वाटलं होतं. हे तर तोमोएचं वैशिष्ट्य होतं. एकमेकांचा विचार करायला, एकमेकांना समजून घ्यायला आणि अडीअडचणीत मदत करायला तिथं मुद्दामून शिकवायला लागत नसे. कुठल्याही वयाच्या माणसाबाबत ती अगदी स्वाभाविक गोष्ट होती. दुसऱ्या दिवशी तोत्तोचान शाळेत गेल्यावर आई जेव्हा तिची खोली आवरायला गेली तेव्हा तिला ती रिबीन तोत्तोचानच्या आवडत्या खेळातल्या अस्वलाच्या गळ्याला बांधलेली सापडली. आईला आश्चर्य वाटलं. ज्या रिबिनीचा तोत्तोचानला एवढा अभिमान होता ती तिनं का टाकली? आईनं पाहिलं, ते अस्वल अचानक इतकी छान रिबीन बांधल्यामुळे जरा जास्तच. जखमी जवानांशी भेट. आयुष्यात पहिल्यांदाच तोत्तोचान जखमी जवानांच्या हॉस्पिटलमध्ये जात होती. तिच्याबरोबरच इतर प्राथमिक शाळांमधली एकूण 30 मुलं होती. तिची त्यातल्या कोणाशीही ओळख नव्हती. प्रत्येक शाळांमधून सर्वसाधारणपणे 2-3 मुलं पाठवली जात असत, पण तोमोएसारख्या छोट्या शाळेतून एखादाच विद्यार्थी पाठवला जायचा. कुठल्याही शाळेतील एक शिक्षक सर्वांबरोबर असायचा. तोत्तोचान तोमोएची प्रतिनिधी होती. बरोबर आलेल्या बाईंनी मुलांना एका वॉर्डमध्ये नेलं. तिथे पांढरे कपडे घातलेले 15 जवान होते. काही पलंगावर झोपले होते तर काही इकडे तिकडे हिंडत होते. तोत्तोचानला काळजी होती की ते जवान कसे दिसत असतील कुणास ठाऊक, पण ते तर सगळे चांगले हसतमुख होते. काहींच्या डोक्याला मोठाली बँडेजेस बांधली होती, पण चेहऱ्यावर मात्र दुःखाची रेषासुद्धा नव्हती. तोत्तोचाननं सुटकेचा निश्वास टाकला. बाईंनी सगळ्यांना वॉर्डच्या मध्यभागी एकत्र केलं आणि त्या जवानांकडे बघून म्हणाल्या, आम्ही सगळे तुम्हाला भेटायला आलोय. मुलांनी त्यांना नमस्ते केलं. आज 5 मे म्हणजे मुलांचा सण, बाई पुढे म्हणाल्या. म्हणून आज मुलांच्या सणाचंच गाणं आम्ही म्हणणार आहोत. बाईंनी मुलांकडे बघितलं.
चला सुरू, 1 2 3. आणि त्यांनी हातांनी ताल द्यायला सुरुवात केली. मुलं एकमेकांना ओळखत नव्हती, पण त्यांनी एका सुरात गायला सुरुवात केली. उंचावरल्या निळ्या सागरी, ढगांपलीकडे निळ्या सागरी. तोत्तोचानला ते गाणं माहीत नव्हतं, कारण असलं कुठलंच गाणं तोमोएमध्ये शिकवलं जात नव्हतं. ती एका जवानाच्या पलंगावर एका कडेला बसून राहिली. त्या जवानाचा चेहरा खूप मायाळू दिसत होता. ती संकोचून ते गाणं ऐकत होती. पहिलं गाणं संपल्यावर बाई म्हणाल्या, आता बाहुलीच्या उत्सवाचं गाणं म्हणूया. तोत्तोचान सोडून सर्वांनी ते गाणं फारच सुंदर म्हटलं. ज्योतीने लावू ज्योती, दीपांनी उजळू राती. शांत बसून राहण्याशिवाय तोत्तोचान काहीच करू शकत नव्हती. गाणं संपल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. मग घोड्याचं गाणं झाल्यावर तो अंथरुणावरचा जवान तोत्तोचानला म्हणाला, तू नाही म्हटलंस गाणं. तोत्तोचानला खूप ओशाळल्यासारखं झालं. ती त्या जवानांना भेटण्यासाठी आली होती आणि तिला एक गाणंसुद्धा म्हणता आलं नव्हतं. शेवटी ती पलंगावरून खाली उतरली आणि धीटपणे म्हणाली, ठीक आहे, आता मला माहीत असलेलं एक गाणं म्हणते. काहीतरी ठरवल्यापेक्षा वेगळं घडत होतं. बाईंनी विचारलं, तू का म्हणणार आहेस? पण तोवर तोत्तोचाननं एक खोल श्वास घेऊन सुरुवात केली. 32 वेळा चावून खावा प्रत्येक घास जेवताना. काही मुलं हसायला लागली. काहींची आपापसात कुजबूज सुरू झाली. हे कुठलं गाणं? बाईंनी तिच्या गाण्याला ताल द्यायचा प्रयत्न केला, पण शेवटी त्यांनाही काय करायचं ते समजेना. तोत्तोचानला थोडा संकोच वाटला, पण तिने नेटानं गाणं पूर्ण म्हटलं. हसत मुखाने नेहमी खावा प्रत्येक खाऊ खाताना. गाणं संपल्यावर तिनं सर्वांना मान लववून अभिवादन केलं. तिनं मान वर केली तेव्हा तिला धक्काच बसला, कारण त्या जवानाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. तिला वाटलं तिनं काहीतरी वाईट केलं असणार. तेवढ्यात तिच्या बाबांपेक्षा वयानं किंचित मोठ्या वाटणाऱ्या त्या जवानानं तिच्या डोक्यावर हलकेच हात ठेवला आणि सद्गदित आवाजात तो म्हणाला, फार आभारी आहे मी तुझा. तो तिच्या डोक्यावर हलके हलके थोपटतच होता आणि अश्रूंचा आवेगही त्याला आवरत नव्हता. जरा त्याला बरं वाटावं म्हणून बाई म्हणाल्या, आता मुलं तुम्हाला त्यांनी सैनिकांसाठी लिहिलेले निबंध वाचून दाखवतील. मुलांनी आळीपाळीने निबंध वाचायला सुरुवात केली. तोत्तोचाननं त्या जवानाकडे बघितलं. त्याचे डोळे आणि नाकाचा शेंडा लाल लाल झाला होता, पण तो तोत्तोचानकडं बघून हसला. तीही हसली. तिला जरासं बरं वाटलं. त्या जवानाच्या डोळ्यात पाणी का आलं हे त्याचं त्यालाच माहीत. कदाचित त्याला तोत्तोचानसारखी छोटीशी मुलगी असेल, किंवा कदाचित तिच्या त्या गाण्याच्या गोड आणि निरागस पद्धतीमुळे त्याचं मन हेलावून गेलं असेल, किंवा युद्धभूमीवर अनेकदा उपासमार होण्याचा अनुभव असताना 32 वेळा चावून खावा हा या गोड पोरीचा संदेश त्याला उदास करून गेला असेल. चावायला काही मिळायला तर हवं ना. त्या जवानाला कदाचित थोड्याच दिवसात या कोवळ्या पोरांना काय पाहावं लागेल या विचारानंही वाईट वाटलं असेल. निबंध वाचताना मुलांना काहीच जाणवलं नसेल, पण प्रशांत महासागरात एव्हाना युद्धाला सुरुवात झाली होती.